नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रस्त्यावरील खड्ड्याप्रकरणी मुंबई, ठाणे व नवी मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टाने बजावली नोटीस. ठाणे महानगरपालिकेची स्वच्छतेसंबंधीची पर्यायी व्यवस्था अयशस्वी. घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरात साचले ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. तर मुलुंडचे कामगार रुग्णालय सुपर स्पेशालिस्ट करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोग्यमंत्र्यांना आदेश. स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे ब्रीदवाक्य असणाऱ्या ठाणे शहराला ऐन पावसाळ्यात घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कचऱ्याने विळखा घातल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे शहरात गेल्या 10 दिवसांपासून समान काम समान वेतन या मागणीकरता घंटागाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संपानंतर पालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून इतर कंत्राटदारांना स्वच्छतेचे काम सोपवले. मात्र हे कंत्राटदार पालिकेच्या आव्हानापुढे अयशस्वी ठरत असल्याचे ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून दिसून आले. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण होत आहे. तर पावसाळ्यात कावीळ, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या साथीच्या रोगांना कचऱ्यामुळे नागरिकांना बळी पडावे लागत आहे. तर दुसरीकडे घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला बेकायदेशीर ठरवीत पालिका आयुक्तांनी पोलिसांना कारवाईचे आदेश धाडले आहेत. काही ठिकाणी संतप्त कामगारांनी पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या फोडल्याने त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला. तर आज ठाणे महानगरपालिकेबाहेर घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका लक्षात घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालिका व कर्मचारी यांच्यात संगनमत होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे धोका निर्माण होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मुंबईच्या पूर्व उपनगरातील नागरिकांना सहकारी आरोग्य सेवेच्या उत्तम सुविधा पुरवण्यासाठी मुलुंडच्या कामगार हॉस्पिटलच्या जागेवर 300 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोग्यमंत्र्यांना दिले आहेत. पूर्व उपनगरात राज्य सरकारचे एकही मोठे हॉस्पिटल नाही. मुलुंडच्या कामगार हॉस्पिटलच्या जागेवर 300 खाटांचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल निर्माण होऊ शकते, अशी मागणी आमदार चरणसिंग सप्रा यांनी केली. रुग्णालयात जागा अपुरी पडत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होतात. तर नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता काँग्रेस आमदार चरणसिंग सप्रा यांनी आपल्या विभागातील कामाबाबत विधान भवनात संवाद साधत त्यांचे प्रश्न मांडले. S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत.
महाराष्ट्र प्रदेश आगरी सेनेचा 27वा वर्धापन दिन सोहळा 1 ऑगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गडकरी रंगायतन येथे साजरा करण्यात येणार आहे. गेल्या 26 वर्षापासून राजाराम साळवी यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेऊन समाज संघटित करण्यास बहुमोल कार्य केले. शिक्षण संस्था, सामाजिक मंदिर, तीर्थस्थळे इत्यादी समाजोपयोगी कार्याबरोबरच गावातील रस्ते, पाणी, शेती, व्यवसाय, नोकरी आणि सामान्य समाज घटकांच्या समस्या सोडवण्याकरिता समाजकार्य केले. इतर मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना एकरूप व संघटित करून न्याय हक्कासाठी लढण्यास प्रवृत्त करण्याचा संकल्प आगरी सेना 27व्या वर्धापन दिनी करणार असल्याची माहिती आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांनी दिली. यंदाचा 27वा वर्धापन दिन सोहळा असून ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे साजरा केला जाणार आहे. तर ओबीसीचे आरक्षण सुरक्षित ठेवून शासनाने मराठी संघाला आरक्षण द्यावे अशी मागणी आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनी केली. आत्ताचा जो वर्धापन दिवस एक ऐतिहासिक वर्धापन दिवस होणार आहे. कारण आत्ता ह्या वेळेला आम्ही एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन निघालेलो आहोत की जो संख्येने भारी समाज आहे त्या प्रत्येक बाबतीत त्याला वंचित ठेवलेलं आहे. नोकऱ्यांमध्ये वंचित ठेवलेलं आहे, नागरी सुविधामध्ये त्यांना वंचित ठेवलं आहे आणि म्हणून त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. ही आर्थिक परिस्थिती भरून काढण्यासाठी आम्ही हा फॉर्म्युला वापरणार आहोत आणि तो फॉर्म्युला सक्सेस होईल. कारण का संख्या भारी आहे, जिनकी संख्या भारी उनकी भागीदारी होनी चाहिए. कांशीरामनी जो मूळ मंत्र दिला तो काही अयोग्य नव्हता, योग्यच होता आणि म्हणून संख्येच्या मानाने आम्हाला तेवढ्या काय सुधारणा दिल्या नाही आणि म्हणून बकाल शहरं पण बकाल राहिली आणि वस्ती पण बकाल राहिले, गावं बकाल राहिले, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा सुविधा मिळालेल्या नाही. याच्यासाठी मूळ नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, गणेशजी नाईक, जयंतजी पाटील हे याचं नेतृत्व म्हणजे मार्गदर्शन करणार आहेत आणि आमच्यातले बहुजनातले नेते अजून त्याच्यामध्ये कदाचित सामील होतील आणि आम्हाला मार्गदर्शन करतील. नेमकं कारण म्हणजे त्यांची संख्या भारी, मी मगाशी सांगितलं, त्यांची भागीदारी पाहिजे त्यांना तेवढी. आणि ओबीसीच्या बरोबर दुसरा पण समाज आहे, नुसताच ओबीसी समाज नाही आहे आणि त्यांना वंचित ठेवले. हाताच्या बोटावर मोजणारा समाज इथे एवढ्या स्वातंत्र्यापासून राज्य करतो आणि ते कुठेतरी आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्यांचं राज्य आणायचं आहे. यावेळी कार्याध्यक्ष संजूलाल घरत, सल्लागार द्वारकानाथ पवार, उपाध्यक्ष यशवंत चौधरी इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. पावसाळ्यात ठिकठिकाणी उखडलेले रस्ते आणि पडलेल्या खड्ड्यांची अखेर मुंबई हायकोर्टाने दखल घेऊन मुंबई, नवी मुंबई व ठाणे महानगरपालिकेसह राज्य सरकारची खरडपट्टी काढत कोर्टाने खड्ड्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. मुंबईसह ठाण्याचा विकास झपाट्याने होत आहे. मात्र पावसाळा आला की दरवर्षी रस्त्याची स्थिती मात्र जैसे ते अशी असते. रस्ते चांगले ठेवण्याची जबाबदारी ही वास्तविक पाहता सर्वांचीच आहे. मुंबईसह ठाण्यातून मोठ्या प्रमाणावरती महसूल जमा होतो, त्यामुळे नागरिकांना चांगले रस्ते मिळणे हे गरजेचे आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर विक्रमी खड्डे पडले असून जून-जुलैमध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यांना तत्कालीन अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता हे जबाबदार असल्याचे खापर युतीने फोडले. खड्डे व रस्त्यांची दुर्दशा पाहून मुंबई हायकोर्टाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली असून रस्त्यात खड्डे का पडतात असा प्रश्न उपस्थित करून 13 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारसह मुंबई, ठाणे व नवी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. SN न्यूज मुंबई. SN बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्र जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्र जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नितीन कंपनी हायवे लगत मारुती सुझुकी व चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या मोटरसायकल व 4 चाकी वाहनांना जोरदार धडक दिली. हिंदी सिने अभिनेता सलमान खान यांच्या ड्रिंक अँड ड्राईव्ह अपघाताचा खटला कोर्टात सुरू असतानाही तरुणांमध्ये याचे गांभीर्य नसल्याचे ठाण्यातील एका अपघातातून दिसून आले. ठाण्यात सकाळी 12च्या सुमारास नितीन कंपनी हायवेलगत रोडवरून सर्व्हिस रोडला टर्न घेत असताना मारुती सुझुकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सर्व्हिस रोडलगत उभ्या असलेल्या मोटरसायकलवर स्कॉर्पिओ गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल चालक विलास कोळी याला दुखापत झाली असून उपचाराकरिता नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहतूक पोलिसांनी त्वरितच आरोपीला ताब्यात घेऊन सदर घटनेची माहिती दिली. तर आरोपी वाहन दारू पिऊन चालवत असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. नितीन ब्रिजवर मुंबई वाहिनीवर एस टीला कार चालक जो आहे त्याच्या गाडीवर त्याला नियंत्रण न ठेवता आल्यामुळे तो पहिल्या वाहिनीहून दुसऱ्या वाहिनीहून अपघात केल्यामुळे तो रोडच्या बाजूला येऊन स्कॉर्पिओ ठोकर मारली. त्यानंतर एक बाईक स्वराला त्याने ठोकर मारलेली आहे. त्याच्यामुळे एक जण त्यामध्ये जखमी झालेला आहे. जखमी झाल्याबरोबर त्याला आम्ही उपचारासाठी हॉस्पिटलला रवाना केलेलं आहे. एक मोटरसायकल आहे, एक एस टीला कार आहे, एक स्कॉर्पिओ आहे. तीन आत्तापर्यंत 3 गाड्याचं नुकसान आहे. हायवेला जर गाडी चालवायची असेल तर त्याला थोडं वाहतुकीचे नियमाची माहिती पाहिजे. आणि त्याने अपघात कसा केला याबद्दल त्याची चूक काय आहे त्याला विचारपूस केल्यावर समजेल आपल्याला. आणि यापुढे नौपाडा पोलीस या पुढची कारवाई करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रस्त्यावरील खड्ड्याप्रकरणी मुंबई ठाणे व नवी मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टाने बजावली नोटीस. ठाणे महानगरपालिकेची स्वच्छतेसंबंधीची पर्यायी व्यवस्था अयशस्वी. घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरात साचल्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. तर मुलुंडचे कामगार रुग्णालय सुपर स्पेशालिस्ट करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोग्यमंत्र्यांना आदेश. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.